मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने आपलं स्वागत करतोय। आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत श्रीकालहस्ती, आणि या श्रीकालहस्ती मंदिर दक्षिण कैलास म्हणून ओळखलं जातं। त्यातला हा कोष्टी म्हणजे श्री, नाग म्हणजे काळ आणि हस्ती म्हणजे हत्ती। तर अशा या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत। या मंदिराला दक्षिण कैलास म्हणून ओळखलं जातं। सकाळी मी चिंतनामध्ये सांगितलं होतं तुम्हाला, तर भगवान शिवानी या तिघांनाही शाप दिलेला होता, आणि शाप दिल्यानंतर त्या शापातून मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी भगवान शिवानी अवतार घेतला, आणि तो अवतार घेतलेलं ठिकाण म्हणजे हे दक्षिण कैलास। आपण या ठिकाणी बघत आहोत की हा कोष्टी, हा जाळं विणणारा, भगवान शिव ध्यानात बसले त्यावेळी भगवान शिवाच्या सर्व शरीरावर यानं जाळं विणलं। त्यावेळी शिवाला राग आला आणि शिवानं शाप दिला, तो आता कैलासावर न राहता भूतलावर जाऊन पडशील। त्यावेळी यानं उशाप मागितला, त्यावेळी सांगितलं मी अवतार घेईन, तुला मुक्त करेन, तुझी सेवा बघू। पुन्हा हे आहेत नाग, त्याला आपण काळ म्हणतो। या काळाच्याही बाबतीत असंच झालं। एक दिवस भगवान शिवानी आणि याला सुट्टी दिली, सुट्टीवर गेला पण वेळेत आला नाही। त्यावेळी भगवान शिवानं सांगितलं आता तू माझ्याजवळ राहू शकत नाही। त्यावेळी या काळानं, या सापानं सांगितलं मला माफ करा देवा, परत आम्ही वेळेवर येऊ। पण तेव्हा देवानं सांगितलं तू आता भूतलावर जाऊन पडशील, तू माझ्याजवळ राहणार नाही, पण तुझं तप साधना बघून पुन्हा मी जवळ करेन। आणि हत्ती, भगवान शिव त्यावेळी ध्यानात होते, त्यावेळी त्या देवाच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवू लागले। ध्यान भग्न केलं, त्यावेळी भगवान शिवानं त्या हत्तीलाही शाप दिला आणि सांगितलं तू आता आमच्या कैलासावर नाही भूतलावर राहशील। त्यावेळी त्यानंही सांगितलं मला काहीतरी उशाप द्या, आणि त्यावेळी या तिघांनाही उशाप दिला। दक्षिण कैलास बनवताना त्याचा एक तुकडा पडलेला आहे, त्या ठिकाणी मी अवतार घेणार, आणि त्या ठिकाणी अवतार घेतल्यावर तुमची सेवा कार्य बघून मी तुम्हाला मोक्ष देईल, मी जवळ करीन। आणि तो मोक्ष दिलेलं ठिकाण म्हणजे श्री, म्हणजे कोष्टी। संस्कृतमध्ये स्त्रीला कोष्टीला श्री म्हणतात, काळ आणि हस्ती असं असणारे सुंदर ठिकाण आपण श्रीकालहस्ती मंदिरामध्ये आलेलो आहोत। आपण आता पुढे जाणार आहोत मंदिरामध्ये, आणि याच ठिकाणी कनप्पा नावाचा वर डोंगरावर मंदिर दिसत आहे। तो कनप्पा आदिवासी भक्त झाला, त्याची कथा मी तुम्हाला सांगितली। तर त्या आदिवासीनं आपले डोळे काढून त्या कनप्पानं, पुराणामध्ये तो अर्जुन आणि अर्जुनाचाच पुनर्जन्म म्हणून सांगितलं जातं, आणि तो पुनर्जन्मच म्हणजे हा आदिवासी कनप्पा। आणि या कनप्पानं इतकी सेवा केली की त्या सेवेच्या बळावर त्या भगवान शिवानं परीक्षा घेतली, त्या सेवे त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, आणि त्याच्यातून त्या भगवान शिवाला आपले डोळे दिले, आणि डोळे देऊन त्या ठिकाणी आपण जे कर्म करतो ते कसं श्रेष्ठ आहे दाखवून दिलं। तेच ठिकाण म्हणजे कालहस्ती। तर ते दोन डोळे काढून दिले, आणि ते डोळे लावताना त्या शिवाला दिसणार नाही आपल्याला, म्हणून पाय लावला, पायाची खून केली, पायाच्या दिशेने जाऊन दुसरा डोळा बसवला। असं कार्य केलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे श्रीकालहस्ती। आणि तो फोटो समोर तुम्हाला आता बघायला मिळेल। असे फोटो बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितले असतील, शिवलिंगाला पाय लावलेला, पण ते कुठला आहे ते माहित नाही, तो याच ठिकाणचा आहे, तो त्या ठिकाणी बघायला मिळेल। तर असं सुंदर असं एक तीर्थक्षेत्र श्रीकालहस्ती, त्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत, आणि त्या मंदिरातलं दर्शन करणार आहोत। राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम। आज के आनंद की या ठिकाणी आपण बघत आहोत, सकाळी कथा सांगितलेली तुम्ही ऐकलेली आहे। हा भक्त कनप्पा, कनप्पानं पाय लावलेला आहे, आपला डोळा काढलेला आहे, आणि भगवान शिवाला लावलेला आहे। आणि हा ब्राह्मण रोज पूजा करणारा हा झाडाच्या आडून हे सगळं दृश्य बघतोय। ही सगळी कथा पुराणातली, शिवपुराणातली मी तुम्हाला सांगितलेली आहे, आणि तीच कथा तुम्ही ऐकलेली आहे। आणि तेच पलीकडे आपण समोर बघत आहात हे शिवलिंग, हे असं असणारे शिवलिंग वर बघत आहोत। कोष्टी म्हणजे एक श्री, त्या बाजूला बघत आहात नाग, आणि त्या बाजूला बघत आहात हाती। श्री, काल आणि हस्ती असं असणारं हे तिन्हीचा मिलाप, तिघांना मोक्ष देण्यासाठी हे असं शिवलिंग बनलं। हे वेगळं आगळं वेगळं शिवलिंग आहे। या शिवलिंगाला नेत्र, डोळे आहेत, आणि या शिवलिंगातून भगवान शिवानी प्रागट्य केलं, आणि या कनप्पाला आणि या तिघांना मोक्ष दिला। असं असणारं सुंदर ठिकाण, आणि हे आपण आता कालहस्तीचं दर्शन करण्यासाठी पुढे जाणार आहोत। तर आपण पुढे निघूया। हे सुंदर असं मंदिर, आणि या मंदिरामध्ये आपण चाललेलो आहोत, श्रीकालहस्ती मंदिर।
तर या मंदिराच्या आपण प्रांगणामध्ये आलेलो आहोत आणि या प्रांगणामध्ये आपण या श्री कालहस्ती मंदिराच्या मेन गेटवर आलेलो आहोत. या मेन गेटवरून आपण आता श्री कालहस्ती मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत. सुंदर असं तीर्थक्षेत्र, सुंदर असा नजारा आणि ह्या मंदिराचं दर्शन आपण करण्यासाठी आलेलो आहोत. श्री कालहस्ती मंदिर कालहस्ती आणि मंदिर बघत आहोत. अतिशय भव्य आणि दिव्य मंदिर आहे. आतमध्ये कॅमेऱ्याला अलाउड नाही, पण जेवढं काढता येते सुंदर असा नजारा.